आहे एका बाजूला असेल गजानन संघाचे केसीचा संघ, तर एका बाजूला श्री शिवामाता सालदुरे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. अनेक संघ ते बाद करू दे. दोन्ही संघ उपाध्याय पैकीच्या सामन्या खेळण्यासाठी पात्र झालेल्या पाहायला मिळत आहे. पहिली चढाई आविष्कार साळवीच्या माध्यमातून सजवली गेली होती. त्या पहिल्या चढाईवरती सुरेख कामगिरी डिफेन्स मार्क वरती शिवामाता सालदुरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 9 सरसावला होता आणि सुरेखरित्या टॅकल केले गेलाय. समोरील संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आविष्कार साळवी त्याला मात्र बॅक लाईनच्या मागे बसवण्यात यशस्वी झालाय. आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 आर्यन आपल्या संघासाठी पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये सुरेख कामगिरी आर्यनच्या माध्यमातून आपण ट्रेनिंग डिपार्टमेंट मध्ये पाहिले आणि आता मात्र बंदरवरती टिकटिक सुरू झाले, तो देखील माघारी वळलाय. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित श्री प्रकाश राहटे यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. मी साई स्पोर्ट्स चंद्रनगरचे सर्व श्री श्रीकांत शिवण यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते श्री प्रकाश राहटे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या संघाच्या मध्ये होतो जय क्रमांक 2 श्री संकुलकर कोळतरी गावचा हा समुद्र आता मात्र सालदुरे संघाच्या माध्यमातून आपल्या खेळ खेळताना पाहायला मिळतोय. श्री शिवामाता सालदुरे संघाच्या माध्यमातून चढाई मार्गावरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय. निदान रेषा पार केली गेली, बंदरवरती टिकटिक सुरू झाली आणि तो देखील माघारी वळलेला पाहायला मिळतोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एक जर्सी क्रमांक 3 सिद्धेश याच्या माध्यमातून मागच्या सामन्यांमध्ये आपण पाहिलं गेलं तर चांगली खेळी आपण पाहिले. तो सिद्धेश आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय. समोर 7 खेळाडूंच्या बलाढ्याचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या चढाईमध्ये मात्र टॅकल केलं गेलंय. कॉर्नरचा डिफेंडर सरसावला आणि सुरेखरित्या टॅकल केलं गेलं सिद्धेशाला. आता मात्र जर्सी क्रमांक 9 आई याच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी डिफेन्स मार्गवरती पाहायला मिळते. आता मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 तिसरी चढाई असेल धोक्याची चढाई. या चढाईमध्ये मात्र गुणाची कमाई करणं तितकंच गरजेचं असताना चढाई मार्गवरती सज्ज झालाय. समोर 5 खेळाडूंच्या गजानन संघाचे आपण पाहतोय मारून आतमध्ये आला तो. तर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 आविष्कार साळवी आता मात्र पुन्हा एकदा चढाई मार्गावरती सज्ज झालाय. मागच्या चढाईमध्ये त्याला टॅकल केलं गेलं होतं. आता मात्र युवा मिळालंय आणि इथून मात्र पुन्हा एकदा चढाई मार्गावरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय. आविष्कार आपल्या संघासाठी चढाई सजवताना पाहायला मिळतोय. गजानन संघ केसी संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आविष्कार पाहायला मिळतोय. त्या आविष्कारच्या माध्यमातून अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी आपल्या संघासाठी पाहायला मिळते. तोच आविष्कार या चढाईमध्ये मात्र एका बोनस गुणाची सक्सेसफुलरित्या कामगिरी पार पाडून आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 श्री चढाई मार्गावरती सज्ज झालाय. समोर गजानन संघर्ष केसी संघाचं बलाढ्य असं 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण लागलंय. त्या क्षेत्ररक्षणामध्ये मात्र स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चढाईला सुरुवात केली गेली. त्यानंतर डाव्या कोपऱ्याकडे सरसावला आणि त्यानंतर बंदरवरती टिकटिक सुरू झाली. आता मात्र आपल्या कोर्टमध्ये पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालाय. त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 2 ऋतिक शिंदे आता मात्र पाहायला मिळतोय. आपल्या संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू असेल गजानन संघर्ष केसी या संघाचा. आपण याला डिफेन्स मार्कवरती अनेक वेळा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. आता मात्र मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळाली ऋतिकेच्या माध्यमातून 2 गुणांची सक्सेसफुलरित्या कमाई करून आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळतोय. इथून मात्र ऋतिकेच्या माध्यमातून चांगली कामगिरी होते. आपल्या संघासाठी 2 गुण सक्सेसफुलरित्या घेऊन आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 आणि चढाई मार्गावरती सज्ज झाला. तिथे मात्र साखळी घेऊन सरसावलेला डिफेंडर पाहायला मिळाला. सुरेख पकड आता मात्र डिफेन्स मार्कवरती पाहायला मिळाली. कोपरा रक्षक सरसावला गेला आणि एक सुरेखरित्या टॅकल आर्यनला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आविष्कार आपल्या संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू असेल. या खेळाडूच्या खेळीवरती देखील गजानन संघ केसी संघाचं नक्कीच चांगली कामगिरी गरजेची असेल. तर जर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक आविष्कार संघ झाला होता दूर मागल्याचा दावा केला जातोय. मैदानामध्ये उभय चालू आहे. पंचाच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा निर्णय येईल हे देखील बघण्यासाठी
आविष्कार सासवलाय कापी कापली आता मात्र आविष्कारच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. त्यानंतर पुन्हा एकदा प्रितेश जर्सी क्रमांक 7 सकाळचा कर्णधार आहे याच्या माध्यमातून देखील आपण चांगली खेळ तितकंच गरजेचं असेल. आता मात्र आपण पाहायला गेलं तर समोर 7 खेळाडूंचा फुल डिफेन्स गजानन संघाच्या केसी या संघाच्या कोर्टमध्ये पाहायला मिळत आहे. तर त्यानंतर पुन्हा एकदा तो देखील लिदा रेषा पार करून आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला आणि त्याला प्रत्युत्तर करून जर्सी क्रमांक 11 पिंट्या आंबेकर चढाईबारवरती सज्ज झाला होता. त्याला एक गुणाची कमाई करून तो देखील आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर जर्सी क्रमांक 7 एकुलता एक उरलेला श्री सीमावंत सालजुरे संघाचा हा खेळाडू प्रितेश चढाईबारवरती सज्ज झालाय. समोर गजानन संघर्ष केसी संघाचा मराठी असं संघर्षण आणि या चढाईमध्ये मात्र सुरेखरित्या टॅकल करण्यात यशस्वी झाले. 1+3 पॉईंट 3 गुणाची कमाई आता होताना पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 6 आविष्कार आता मात्र चढाईबारवरती सज्ज झालाय. आविष्कार आता मात्र चढाईबारवरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय. दिशा दिशा पार केली गेली आणि इथून देखील कुठल्याही प्रकारचा धोका त्याच्या माध्यमातून पत्करला जात नाहीये. दिशा दिशा पार करून मध्येवरती टिकटिक सुरू झाली. मध्य रेषेकडे गुडबार त्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर पुन्हा एकदा श्री संकुळकर जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून देखील चांगली खेळी होणं तितकंच गरजेचं आहे. आपला संघ थोडासा पिछाडीवरती आहे आणि आपल्या संघाची पिछाडी कशा प्रकारे दूर करता येईल हे देखील बघावं लागेल. इथून मात्र आपण पाहतोय श्री संकुळकर चांगली कामगिरी चढाईबारवरती होणं तितकंच गरजेचं असताना बदरवरती टिकटिक सुरू झाले. मध्य रेषेकडे येताना पाहायला मिळाला तो देखील सुरक्षितरित्या आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय. त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 11 पिंट्या आंबेकर पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये मात्र चढाईला सुरुवात केली गेली. तिथे मात्र थोडस ऍडव्हान्स खेळताना डिफेन्स पाहायला मिळतोय श्री सीमावंत सालजुरे या संघाचं. तिथून देखील मध्यरक्षकाकडे हातवरून गडी निपण्याचा त्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारचा धोका न पत्करता तो देखील आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय. धन्यवाद सार्थक. त्याचप्रमाणे घिमाणे गावातील श्री संदीप मंडपे यांचे सहकारी उमेश या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. श्री संदीप मंडपे यांचे सहकारी उमेश आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्याचप्रमाणे उमेश शिगवड आणि त्याचप्रमाणे सुनील रांगले आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तिसरी चढाई असेल धोक्याची चढाई. या धोक्याच्या चढाईवरती मात्र सिद्धेश समोर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स श्री सीमावंत सालजुरे या संघाच्या माध्यमातून सरसावला होता. परंतु आता मात्र मल्टी पॉईंट रेड तिथून मात्र पाहायला मिळाली. 2 गुणाची कमाई यशस्वीरित्या करून सिद्धेश मात्र आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय. चांगली कामगिरी आता मात्र चढाईबारवरती पाहायला मिळाली आणि आता मात्र श्री सीमावंत सालजुरे या संघाची देखील तिसरी चढाई असेल आणि या चढाईमध्ये मात्र दुहेरी गुणाची कमाई करताना आर्यन पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 6 आविष्कार साळवे इथून देखील चढाईवरती सज्ज झालाय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आता मात्र चढाईला सुरुवात केली गेली. बोनस गुण काढण्याचा त्याचा आटोकाट केलेला प्रयत्न पाहायला मिळाला. पंचांच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची दाद मिळेल हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु आपल्या संघाची आघाडी लक्षात घेता कुठल्याही प्रकारचा धोका त्याच्या माध्यमातून पत्करला जात नाही. फक्त आणि फक्त रिटाज रेषा पार केली गेली आणि त्यानंतर मध्य रेषेकडे येऊन विसावलेला पाहायला मिळतोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 श्री संकुळकर सज्ज झालाय. समोर गजानन संघर्ष केळशी या संघाचे 5 खेळाडूंचे क्षेत्ररक्षण असेल. पिंट्या आंबेकर सारखा मोठा क्षेत्ररक्षण तिथून मात्र आपण पाहायला गेलं तर एक मोठा खेळाडू हा कोर्टमध्ये अजून देखील असेल गजानन संघर्ष केळशी या संघाचा. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या कोर्टमध्ये श्री परतलाय आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 2 ऋतिक शिंदे आपल्या संघाचा एक महत्वपूर्ण डिफेंडर आहे. परंतु जेव्हा जेव्हा केळशीचा संघ संकटात सापडतो तेव्हा मात्र सक्सेसफुल कामगिरी याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. परंतु या वेळेस मात्र डाईव्ह केली गेली. आई याच्या माध्यमातून सक्सेसफुल झालाय डिफेन्स
श्री शिवावता सालदुरी या संघाचा. तर नंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा आर्यन चढाईवरती सज्ज झालाय. इथून देखील गुणफलक गजानन संघर्ष केसी संघ 12 गुणांवरती खेळतोय. तर 6 गुणांवरती श्री शिवावता सालदुरी संघ खेळताना पाहायला मिळते. 6 गुणांची आघाडी आता मात्र गजानन संघर्ष केसी या संघाकडे आहे. इथून मात्र आपण पाहतोय चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न इथून मात्र इथून मात्र मल्टी पॉइंट रेड किंडर पाळला गेलाय. तब्बल 6 गुणांची कमाई याच मात्र त्याला पाहायला मिळते. आर्यन याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सक्सेसफुल झालाय हा खेळाडू. इथून देखील आपला संघ थोडासा अडचणीत सापडला होता, परंतु आता मात्र या 6 गुणांच्या कमाई इथून मात्र होताना पाहायला मिळते. आणि गुणफलक मात्र 12 गुणांवरती खेळतोय तो श्री शिवावता सालदुरीचा संघ. तर 12 गुणांवरती गजानन संघर्ष केसीचा संघ पाहायला मिळाला. आणि आता मात्र बैठी लात मारून गडी टिपण्याचा दावा केला जातो आविष्कार याच्या माध्यमातून. आविष्कार सक्सेस पुन्हा एकदा श्री चढाई मार्गावरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. याच्या माध्यमातून देखील तितकंच चांगलं प्रदर्शन होणं गरजेचं असताना पाहायला मिळालं. त्यानंतर पुन्हा एकदा जयश्री श्री आपल्या स्वतःच्या चढाईसाठी सज्ज होता, परंतु सक्सेसफुल कामगिरी चढाई मार्गावरती पाहायला मिळते. एका गुणाची कमाई करून श्री देखील आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय. आता मात्र दोन्ही संघ पुन्हा एकदा 13 या गुणांवरती समान गुणांवरती खेळताना पाहायला मिळत आहे. चांगली कामगिरी दोन्ही संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. चांगली खेळी आपण पाहायला गेलं तर दोन्ही संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. कुठलाही संघ हार मानण्यास तयार नाहीये. या ठिकाणी आर्यन कर्देकर या खेळाडूसाठी त्याच्या सुंदर परफॉर्मन्ससाठी एकची चढाई आपण पाहिली. केशी संघाला ऑल आउट करणारी ती चढाई तब्बल 6 गुणांची कमाई केली गेली. त्याच्यासाठी आर्यन कर्देकर यांच्यासाठी तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज श्री संदीप मांजरेकर यांच्याकडून आलेला आहे. सामना संपला की आर्यन आपलं पारितोषिक आपण घेऊन जायचंय. त्यानंतर पुन्हा एकदा श्री संकुलकर चढाई मार्गावरती सज्ज झाला होता. जिल्हादिशा पार केली गेली. चांगला फुटवर्क त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये मात्र चढाईला सुरुवात केली गेली होती. बजारवरती टिकटिक सुरू झाले. मध्यरेषेकडे आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुरक्षितरित्या आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 सिद्धेश इथून देखील एकाएकी पकड करण्याच्या नाद्यामध्ये मात्र एका गुणाची कमाई होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा श्री चढाईवरती सज्ज झालाय. गुणफलक आता मात्र 14 गुणांवरती गजानन संघर्ष केसीचा संघ असेल तर 13 गुणांवरती श्री शिवावता सालदुरीचा संघ. मात्र 1 गुणाची आघाडी ही गजानन संघर्ष केसी या संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. आणि त्यानंतर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 आविष्कार पुन्हा एकदा चढाईवरती सज्ज झालाय. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी आविष्कार याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये चांगली खेळी या आविष्कारच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी चांगली गुणाची कमाई देखील या आविष्काराने करून दिले. तोच आविष्कार आता मात्र चढाईवरती सज्ज झालाय. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चढाईला सुरुवात केली गेली. बदरवरती टिकटिक सुरू झाले. तो देखील माघारी वळलेला पाहायला मिळते. दोन्ही संघ आता मात्र थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला गेला. तिथून देखील तिसरी चढाई असेल धोक्याची चढाई. आणि या धोक्याच्या चढाईमध्ये मात्र जर्सी क्रमांक 4 चढाईला सामोरं जातोय. बंदरेक्षकाच्या दिशेने मात्र हात मारून गडी टिपण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आणि आता मात्र चांगले डिफेन्स पाहायला मिळतोय. ऋतिक शिंदे सरसावला होता. टॅकलला सुरुवात केली गेली आणि सक्सेसफुल झालाय. एका गुणाची कमाई हे गजानन संघर्ष केसी संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 3 सिद्धेश चढाईमध्ये सज्ज झालाय. समोर 5 खेळाडूंचे क्षेत्ररक्षण असेल ते मात्र श्री शिवावता सालदुरी या संघाचं. आणि या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये मात्र चढाईला सामोरं जातोय. आता मात्र बदरवरती टिकटिक सुरू झाली होती. तो देखील आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 श्री संकुलकर पाहायला मिळते. दोन्ही संघ आता मात्र
फक्त आणि फक्त थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न आपल्याला दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचा धोका हा चढाईपट्टीच्या माध्यमातून पत्करला जात नाहीये. फक्त आणि फक्त निधान रेषा पार केली जाते आणि नंतर पुन्हा एकदा बजारवरती टिकटिक सुरू झाले, तो देखील माघारी वळलाय. चला या ठिकाणी आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी दुसऱ्या सेमी फायनलचा सामना तुमच्या समोर खेळवला जातोय. उपस्थित क्रीडा रसिक त्याचप्रमाणे मान्यवर व्यासपीठ, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि तुम्हाला मात्र मी घेऊन जातो या चंदनगरच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये, ज्या ठिकाणी आज मात्र खूप सारे इतिहास या क्रीडा नगरीमध्ये घडताना पाहायला मिळालेत. परंतु याच्यानंतर एक ग्रँड फिनालेचा सामना तुमच्या भेटीसाठी येईल आणि ग्रँड फिनालेसाठी आपण पाहिलं तर अ गटातून भैरवनाथ जालगाव हा संघ ऑलरेडी क्वालिफाय झालाय. भैरवनाथ जालगाव तुम्हाला खेळण्याच्या दूषित पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय. चालू मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो थेट फायनलची फेरी ही तुमच्या समोर खेळ, याची नोंद घ्या. एका बाजूला आपण पाहिलं तर मला वाटतं असा केशीचा संघ आहे, परंतु हा संघ हॅलो शेख परंतु हा संघ देखील आपण पाहिलं तर थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे, कारण आविष्कारची ती इंजुरी पाहायला मिळाली. पिंट्या देखील थोडासा इंजर्ड आहे, तरी देखील आपल्या संघासाठी दोघंही आज अवेलेबल आहेत. परंतु इथे मात्र आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला श्री सीमामाता कबड्डी संघ सालदुरे या संघाकडे पाहतोय तर रोहन उके सारखा एक बलाढ्य खेळाडू आज उपस्थित पाहायला मिळतोय. त्यामुळे जर आपण पाहिलं तर सध्या स्थितीमध्ये हा सामना देखील त्याच गतीनं अगदी स्लो गतीनं चाललाय. कुठलाही संघ सातत्याने आक्रमण करत नाहीये. थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न सातत्याने दोन्ही संघाच्या माध्यमातून केला जातोय. ज्या ठिकाणी दोन्ही संघांनी एकमेकांवरती एक एक ऑल आउट दिलेत. 15 गुणांवरती केळीचा संघ खेळतोय, 14 गुणांवरती या ठिकाणी सालदुरेचा संघ खेळतोय. आणि जर आपण विचार केला तर दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या सत्रातील काही मिनिटं तुम्हाला सांगून जातील की कुठला संघ या ठिकाणी फायनलची फेरी गाठेल. या ठिकाणी तिसरी चढाई असेल थर्ड रेड, आणि या तिसऱ्या चढाईसाठी आईन या खेळाडूला पाचारण केलं गेलंय. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने रेंगाळताना पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी डाईव्ह केली गेली आहे. डिफेन्स एकवटला या ठिकाणी. सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. केशी संघाचा गुणाशी कमाई होईल. एका गुणानं पुन्हा एकदा गुणफलक पुढे सरकतंय. एका गुणाची आघाडी अजून देखील वाढतीये, ती मात्र केशी संघाकडे. 16 गुणांवरती केशीचा संघ पाहायला मिळतोय तर 14 गुणांवरती सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. आणि त्याच दरम्यान चढाई मार्ग वरती आविष्कार साळवी जर्सी क्रमांक 6 गजानन संघर्ष केशी संघाचा कर्णधार, आणि त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व या खेळाडूने देखील केलंय. खूप मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीमागे आहे, कारण बंटी आणि पिंट्या आंबेकरच्या नेतृत्वाखाली सातत्याने घडत आलाय आणि आजपर्यंत सर्वोत्तम दर्जाचा खेळ या दापोलीकरांना, या दापोली वासियांना सातत्याने करून देखील दाखवलाय. त्याचप्रमाणे मोरिया ग्राफिक्सचे सर्वेसर्वा श्री ऋषिकेश कोळंबे आपण देखील या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. मोरिया ग्राफिक्सचे सर्वेसर्वा श्री ऋषिकेश कोळंबे. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड रिकाम्या हाताने माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून तिसरी चढाई थर्ड रेड डू ऑर डाय रेड गजानन संघर्ष केची संघाच्या माध्यमातून आविष्कार सज्ज झालाय. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स पाहायला मिळतोय आणि 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी मात्र सक्सेसफुल ठरलाय डिफेन्स. सुरेख कामगिरी पाहायला मिळते. श्री सीमामाता सालदुरे संघाच्या डिफेन्सच्या माध्यमातून गुणाची कमाई होतीये. एका गुणाने या ठिकाणी गुणफलक पुढे सरकत आहे. 15 गुणांवरती या ठिकाणी गुणफलक जाऊन पोहोचलंय, ते मात्र सालदुरे संघाचं 16 गुणांवरती केशी संघाला आपण पाहतोय. रोमांचक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. तोडीस तोड उत्तर या ठिकाणी दिलं जाते दोन्ही संघाच्या माध्यमातून. कुठलाही संघ या ठिकाणी मात्र हार मानायला तयार नाहीये, कारण सामना या ठिकाणी सेमी फायनलचा आहे. जिंकला तर थेट फायनलचं तिकीट मिळेल. या ठिकाणी पिंट्या आंबेकर शांत सेमी खेळ करतोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण सध्या स्थितीमध्ये बहुमूल्य एका गुणाची आघाडी या ठिकाणी आपण पाहतोय केशी संघाकडे. आणि नंतर मात्र आपण पाहतोय बोनस प्लस एका गुणाची कमाई केली जाते. चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. पिंट्या आंबेकरच्या माध्यमातून आर्यनच्या माध्यमातून त्या ठिकाणी मात्र थोड्याशा चुका घडल्या आहेत आणि एक मल्टी पॉइंट रेड केशी संघासाठी पिंट्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. नंतर मात्र तिसरी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईसाठी सज्ज झालाय जर्सी क्रमांक 4 श्री सीमामाता सालदुरे संघाचा खेळाडू
आक्रमण सातत्याने करताना पाहायला मिळतोय, परंतु गुणाची कमाई करावी लागेल, अन्यथा बॅकलाईनच्या पाठी देखील जावं लागू शकतं. या ठिकाणी आपण पाहतोय तर सक्सेसफुल टॅकल केला जातोय. पुन्हा एकदा अजून एका गुणाची कमाई होतीये. केशी संघाच्या खात्यामध्ये गुणफलक पुढे सरकतंय. या ठिकाणी 4 गुणांची बहुमूल्य आघाडी येऊन पोहोचली आहे, ती मात्र केशी संघाकडे. 19 गुणांवरती केशीचा संघ पाहायला मिळतोय, तर 15 गुणांवरती सालदुरेचा संघ आहे. या ठिकाणी 3 महत्वपूर्ण खेळाडू सालदुरे संघाचे बॅकलाईनच्या पाठी आहेत. या 3 खेळाडूमध्ये आपण पाहिलं तर आर्यन कंदेकर हा देखील आहे. या खेळाडू देखील रिवाइव्ह करणं गरजेचं आहे. संभवतः आर्यनचा रिवाइव्ह होण्याचा क्रमांक 2 पाहायला या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय. श्री दिलेश कुंबेटे, आपल्याला विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रथम क्रमांकाच्या आकर्षक चषकाचे पुरस्कर्ते श्री दिलेश कुंबेटे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. या ठिकाणी जर्सी क्रमांक 6 आविष्कार साळवी या खेळाडूला आपण पाहतोय. आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. समोर 4 खेळाडूचा डिफेन्स. चुका घडल्यात पुन्हा एकदा, आणि या छोट्या छोट्या चुका कुठेतरी या सामन्यापासून दूर घेऊन जातील की काय सालदुरे संघाला. चुका घडतायत. आर्यनने चूक केली, त्या ठिकाणी एक मल्टी पॉइंट रेड पिरियड पाहायला मिळाली. या ठिकाणी देखील डिफेन्स मार्क वरती चुका घडल्यात. गुणाची आघाडी वाढत चालली आहे. 5 गुणांची आघाडी या ठिकाणी येऊन ठेपली आहे, ती मात्र केशी संघाकडे. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा रिकाम्या हाताने माघारी परतलाय. बोनस गुण दिला जात नाहीये, अपील फेटाळली जाते. आणि दुसऱ्या बाजूला केशीचा संघ कुठे ना कुठे थोडासा शांतसंयमी खेळ करेल. तर आतापर्यंत आपण पाहिलं तर बहुमूल्य आघाडी केशी संघाकडे पाहायला मिळते. या ठिकाणी तिसरी सर बजर वाजल्या मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या सर या ठिकाणी आपण पाहतोय सक्सेसफुल टॅकल ऋतिक शिंदे या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गुणाची कमाई होती पुन्हा एकदा केशी संघासाठी. त्यानंतर मात्र आपण पाहतोय फक्त 2 खेळाडूंचा डिफेन्स, आणि या 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पिंटे आंबेकर आपला खेळ सजवतोय. या ठिकाणी एका गुणाची कमाई होतीये, आणि संभवतः या ठिकाणी मात्र ऑल आउटच्या उंबरठ्यावरती सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे मोरिया ग्राफिक्सचे सर्वेसर्वा श्री ऋषिकेश कोळंबे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. श्री ऋषिकेश कोळंबे. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकाच्या आकर्षक चषकाचे पुरस्कर्ते श्री दिलेश कुंबेटे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. श्री दिलेश कुंबेटे, आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आत्ताच व्यासपीठावरती उपस्थित मोरिया ग्राफिक्सचे सर्वेसर्वा श्री ऋषिकेश कोळंबे, आपलं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. या ठिकाणी आपण स्कोर कार्ड पाहतोय. स्कोर कार्ड 25 गुणांवरती केशीचा संघ, तर दुसऱ्या बाजूने 16 या गुणसंख्येवरती सालदुरेचा संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी जर्सी क्रमांक 6 आविष्कार साळवी या खेळाडूला आपण पाहतोय. थोडासा शांततेचे खेळ या ठिकाणी करताना पाहायला मिळेल. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आविष्कारच्या माध्यमातून.
प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्री संकुलकर या ठिकाणी प्रथम क्रमांकाच्या चमचमत्या आकर्षक चषकाचे पुरस्कर्ते श्री दिलेश कुंभेटे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न. एक एम्प्टी रेड या ठिकाणी सालदुरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या ठिकाणी थर्ड रेड असेल. तिसरी साडे या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होतोय श्री संकुलकर. चुका करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि साधा सोपा गुण या ठिकाणी केशी संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा जमा होताना पाहायला मिळेल. एका गुणाची बद या ठिकाणी आपण पाहतोय. तिसरी चढाई थर्ड रेड आर्यन कदेकर या खेळाडूला चढाई मार्गावरती पाचारण केलं गेलंय. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. गुणफलकाकडे जाऊया. 27 गुणांवरती खेळतोय केळशीचा संघ, 16 गुणांवरती खेळतोय सालदुरेचा संघ. शेवटच्या 4 मिनिटांमध्ये गेलेला सामना, परंतु बहुमूल्य आघाडी या ठिकाणी केळशी संघाकडे. भैरवनाथ जालगाव तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून दुसरा पुकार दिला जातोय. तुमचा प्रतिस्पर्धी संघ अगदी थळामध्ये कंबोटे यांचा पण यथोचित सन्मान करतोय. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे आणि हा सन्मान करण्यासाठी साई स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा श्री अजित थोरे आणि त्याचप्रमाणे श्री श्रीकांत शिगवड आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या प्रथम क्रमांकाच्या आकर्षक चषकाचे पुरस्कर्ते श्री दिलेश कुंभेटे यांचं यथोचित सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे मोर्या ग्राफिक्सचे सर्वेसर्वा श्री ऋषिकेश कोळपे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी कुठल्याही क्षणी आम्हाला बॅनर किंवा अगदी काही मदतीची गरज लागली तरी तात्काळ आम्हाला प्रत्येक बाबतीत लगेच सहकार्य करणारे असे ऋषिकेश कोळंबे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय. मी साई स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा श्री श्रीकांत शिगवड यांना विनंती करेन की आपण देखील पुन्हा एकदा श्री ऋषिकेश कोळंबे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सामना संपला. शेवटची 2 मिनिटे असतील. भैरवनाथ जालगाव आपण तयार राहायचं आहे. तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो, चालू संबंधित हे संघाने क्रीडांगणात थांबायचं आहे. तसेच भैरवनाथ जालगाव आपल्याला दुसरा पुकार. सामना संपला पण क्रीडांगणात ताबा घ्यायचा आहे. भैरवनाथ जालगाव या ठिकाणी अजून एक सक्सेसफुल टॅकल केला जातोय. गुणाची कपाई होतीये. संभवत या ठिकाणी कुठे ना कुठे औपचारिकता पाहायला मिळते. सामना संपायला शेवटच्या आणि अंतिम मिनिट. हॅलो, चला भैरवनाथ जालगाव आपल्याला तिसरा पुकार.